Good morning. We are here again. Discussion about the nanomaterials. We have completed a discussion about the terminology, history, then the classification, that is 0D, 1D, 2D, 3D, then the optical properties of nanoparticles. So in that characterization also we have seen, also we have discussed about the surface plasmon. Then we have seen the synthetic roots of nanomaterials, and from that top to bottom and bottom up approach we have discussed, and detailing discussing about the synthesis methods for the Sol gel method we have discussed, and then we discuss about the chemical reduction method. And after chemical reduction method, we have started for the discussion about the precipitation method. In short, we are started for the discussion about the all kind of the methods for the synthesis of nanomaterials, and that all methods are we are togetherly discussing here. Now we have started for the discussion about the chemical vapor deposition method. आणि आपण जसं म्हटलं त्या पद्धतीनं ही सगळ्या मराठीमध्ये आपण डिस्कशन सगळ्या गोष्टी करणार आहोत त्या पद्धतीनं की chemical vapor deposition is a hybrid method in which chemical in vapor phase are conventionally used to obtain coatings of variety of inorganic and organic materials. हे फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे की केमिकल वेपर डिपोजिशन जी आहे ती हायब्रिड मेथड आहे, पण ही कशासाठी कन्व्हेन्शनली यूज केली जाते तर कोटिंग ऑफ व्हरायटी ऑफ इनऑर्गॅनिक अँड ऑर्गॅनिक मटेरियल्स. या मेथड मध्ये प्रिकर्सर जे आहे ते हीटेड इन गॅस फॉर्म ऍट हाय टेम्परेचर आणि वेपर फेज कॉन्स्टिट्युएंट्स आर इंट्रोड्युस्ड इनटू रिएक्शन चेंबर्स. सो जे प्रिकर्सर आहेत ते गॅस फॉर्म मध्ये हाय टेम्परेचरला जातात आणि वेपर फेज constituents are introduced into reaction chambers. These gases are adsorbed on heated surface and then deposited on the surface of the substrate. पहिल्यांदा काय होतं तर adsorb heated surface वरती adsorb होतात आणि नंतर डिपॉझिट होतात. Due to reaction with the hot surface forms a thin layer on the surface. हा जो thin layer फॉर्म होतो हा एकदम हा कमी विड्थचा असा जाडीचा असा लेअर तयार होतो, व्हेरी थिन लेअर फॉर्म होतो. या सीबीडी मेथड मध्ये वेपर फेज कॉन्स्टिट्युएंट्स आर इंट्रोड्युस्ड इनटू द रिएक्शन चेंबर विथ इनर्ट कॅरियर गॅस. सो बेसिकली इनर्ट कॅरियर गॅसनी काय केलं जातं हे इंट्रोड्यूस केलं जातं या मेथड्स मध्ये. मेन प्रोसेस सीओडी जे आहे ते कन्सिडर्ड ऍज अ ट्रान्सपोर्ट रिएक्टंट वेपर और रिएक्टंट गॅस टुवर्ड्स द सबस्ट्रेट केप्ट ऍट सम high temperature where the reactants crack into the different products. काय होतंय तर यामध्ये ट्रान्सपोर्ट ऑफ रिएक्टंट जे आहे ते रिएक्टंट वेपर किंवा रिएक्टंट गॅस जे आहेत हे सबस्ट्रेट कडे काय करतात ट्रान्सपोर्ट केले जातात ऍट सम हाय टेम्परेचर. ते हाय टेम्परेचर वापरून ट्रान्सपोर्ट केले जातात की ज्याच्यामध्ये रिएक्टंट्स क्रॅक होतात आणि त्याच्या क्रॅक होऊन प्रोडक्ट्स काय होतात फॉर्म होतात. दॅट products which diffuses on the surface undergo the some chemical reactions at appropriate site, nucleate and grow to form desired material film. याच्यामध्ये जे केमिकल वेपर डिपोजिशन मध्ये काय होतं तर रिएक्टंट जे आहेत ते सबस्ट्रेट कडे ट्रान्सपोर्ट होतात आणि तिथं काय होतात ते सबस्ट्रेट मध्ये ट्रान्सपोर्ट झाल्याने जे प्रोडक्ट फॉर्म होतात ते काय रिएक्टंट क्रॅक झाल्यामुळे प्रोडक्ट फॉर्म होतात आणि ते सरफेस वरती डिफ्यूज होतात आणि त्याच्यामुळे ते एका केमिकल रिएक्शन मध्ये काय होतात अप्रोप्रिएट रिएक्शनला ते जातात आणि त्याच्यामुळे न्यूक्लिएट फॉर्म होतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक जे डिझायर्ड मटेरियल आहे त्याची फिल्म तयार तिथं होते किंवा ग्रो होते. बाय प्रोडक्ट्स क्रिएटेड ऑन द सबस्ट्रेट, ज्या सबस्ट्रेट आहे त्याच्यावरती बाय प्रोडक्ट जे आहेत हे ट्रान्सपोर्टेड बॅक टू द गॅसेस फेज रिमुव्हिंग अवे फ्रॉम द सबस्ट्रेट. ह्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे जी त्या सबस्ट्रेट वरती जे गॅस फेज आहे त्याच्यामध्ये ते काय होतात परत बॅकला जातात. ओके, गॅस फेज मध्ये परत बॅकला जातात. इन सम केसेस द रिएक्शन मे ऑकर थ्रू एरोसोल फॉर्मेशन. एरोसोल फॉर्मेशन होतं. सो एरोसोल जे फॉर्मेशन होतं हे गॅस फेज मध्ये होतं. काही केसेस मध्ये एरोसोल फॉर्मेशन होतं. देर आर व्हेरियस प्रोसेसेस सच ऍज रिडक्शन ऑफ गॅस, केमिकल रिएक्शन बिटवीन डिफरंट सरफेस गॅसेस, डिफरंट सोर्सेस गॅसेस, ऑक्सिडेशन ऍटसेट्रा. म्हणजे इथं आणखी दुसऱ्या काही प्रोसेसेस पॉसिबल राहू शकतात. ते म्हणजे काय आहे तर केमिकल रिएक्शन बिटवीन डिफरंट सोर्सेस ऑफ गॅसेस, ऑक्सिडेशन, रिडक्शन यासारख्या प्रोसेस इथे होऊ शकतात. हावेवर
it is preferable that the reaction occurs at the substrate rather than in the gas phase. रिएक्शन जी आहे ती सबस्ट्रेट वरती काय होऊ शकते, प्रेफरेबली होते रादर दॅन दी गॅस फेज. युजली 300 ते 1200 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जे आहे ते हाय टेम्परेचर आपण मागापासून म्हणतो ते हाय टेम्परेचर म्हणजे किती, तर हाय टेम्परेचर म्हणजे जवळपास 300 डिग्री सेल्सिअस पासून अगदी 1200 डिग्री सेल्सिअस पर्यंत काय होऊ शकतं, यूज केलं जाऊ शकतं. गॅस प्रेशर जे आहे ते अबाउट 10 पास्कल टू 10⁻³ पास्कल पर्यंत काय केलं जाऊ शकतं, ठेवलं जातं. इट डिपेंड्स ऑन केस टू केस. प्रत्येक सिंथेसिस साठीचं जे प्रत्येक सिंथेसिस साठीची जी कंडिशन आहे, इट डिपेंड्स की कशा पद्धतीनं राहू शकते. प्रत्येकाचं वेगवेगळ्या पद्धतीने राहू शकतो. ग्रोथ रेट आणि फिल्म क्वालिटी डिपेंड्स अपॉन द गॅस प्रेशर अँड सबस्ट्रेट टेम्परेचर. गॅस प्रेशर आणि सबस्ट्रेटचं जे टेम्परेचर आहे याच्यावरती त्या फिल्मची क्वालिटी राहू शकते. त्यामुळे याच्यामध्ये जे तयार होणार आहे ते फिल्म कोटिंग हे फार चांगल्या पद्धतीने तयार होतं. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण मेंटेन केल्या तर ह्या रिएक्शनवर जर आपण बघितलं तर हा सीव्हीडीचा सेटअप म्हटलं तर या सीव्हीडीच्या सेटअप मध्ये इकडनं गॅस किंवा वेपर जे आहे जे सबस्ट्रेट आपण म्हटले ते एंटर होणार आहे. हा मटेरियल आहे, हे सबस्ट्रेट आहे. ओके, या सबस्ट्रेट वरती हा सबस्ट्रेट इकडनं काय केलेला आहे, हीट केलेला आहे. इकडनं हीट केलाय आणि हा हीट केलेला सबस्ट्रेट आहे याच्यावरती हा गॅस डिपॉझिट केला आणि हा गॅस डिपॉझिट केलेला परत इथनं पुढे बाहेर पडला. हे रिएक्शन चेंबर आहे. सिंपल भाषेत जर याच्याबद्दल सांगायचं झालं तर रिएक्शन चेंबर मध्ये सबस्ट्रेट ज्याच्यावरती फिल्मिंग करायचा आहे तो काय केला जातो, हीट केला जातो. आणि तो सबस्ट्रेट हीट केल्यामुळे जो गॅस पास केलेला आहे तो गॅस पास केलेला गॅस हा थर्मल जे आहे त्याच्यामुळे काय होतं, त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो आणि तो अट्रॅक्ट झाल्यामुळे जो अट्रॅक्ट झालेला गॅस आहे तो त्याच्यावरती ऍडसॉर्ब होतो आणि हिटिंग म्हणजे टेम्परेचर किंवा प्रेशर याच्यामुळे काय होतं, तो ते जे ऍडसॉर्प्शन आहे ते फार स्ट्रॉंग होतं आणि ते स्ट्रॉंग ऍडसॉर्प्शन होत असताना ते केमिकली बॉन्ड तिथे क्रिएट करते. त्या केमिकल बॉन्ड क्रिएट केल्यामुळं केमिकल व्हेपर डिपॉझिशन जे तयार होते ते स्ट्रॉंग फिल्मिंग तयार होते. ते फिल्मिंग झाले म्हणजे तिथे ऍक्च्युअली त्या सरफेसवरती वेपर डिपॉझिशन झालेलं आहे. हे वेपर डिपॉझिशन जे झालेलं आहे, हे वेपर डिपॉझिशन म्हणजे फिल्म जे तयार झाले याच्यामध्ये काही स्टेप्स इन्व्हॉल्व केलेले आहेत. तर या स्टेप्स जे इन्व्हॉल्व केलेले आहेत यामधल्या नेमक्या कुठल्या कुठल्या स्टेप्स आहेत तर त्या आता ह्या डायग्राम नुसार जर आपण म्हटलं तर मास ट्रान्सपोर्ट ऑफ रिएक्टंट गॅसेस स्पेसिस टू द विसिनिटी ऑफ सबस्ट्रेट. बरोबर, जे रिएक्टंट गॅसेस आहेत ते स्पेसिस टू विसिनिटी ऑफ सबस्ट्रेट पर्यंत काय केलं जातं, ट्रान्सपोर्ट केलं जातं. मास ट्रान्सपोर्ट केलं जातं म्हणजे एक ठराविक क्वांटिटी सोडली जाते किंवा पाठवली जाते अशातला भाग नाहीये, तर मास ट्रान्सपोर्ट इथनं केलं जातं. मास ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस सोडताना मास ट्रान्सपोर्ट मध्ये सोडले जातात की जे विथ प्रेशर सोडले जातात. ते प्रेशर मेंटेनिंग इथं इम्पॉर्टंट राहतं. डिफ्युजन ऑफ रिएक्टंट स्पेसिस टू द सबस्ट्रेट सरफेस ऑर होमोजिनियस केमिकल रिएक्शन टू फॉर्म इंटरमिडिएट्स. मगाशी जसं आपण म्हटलं तसं काय होतं, ते जो गॅस आहे तो गॅस त्या सबस्ट्रेट वरती सोडल्यानंतर त्याचं काय होतंय, क्रॅक होतो सबस्ट्रेट त्या सरफेसवरती. ह्या सरफेसवरती क्रॅक होतो म्हणण्यापेक्षा इथं काय सांगितलं तर होमोजिनियस केमिकल रिएक्शन होते इंटरमिडिएट फॉर्म करण्यासाठी. क्रॅक होतो आणि तो गॅसेस जो स्पेसिस आहे जे आपण रिएक्टंट घेतले तो इंटरमिडिएट फॉर्म करतो. क्रॅक होणं वगैरे ह्या टर्मिनॉलॉजी आपण इथं वापरू शकत नाही, तर इथं इंटरमिडिएट फॉर्म होतात. आणि ऍडसॉर्प्शन ऑफ रिएक्टंट स्पेसिस ऑर इंटरमिडिएट्स ऑन द सबस्ट्रेट सरफेस टेक्स प्लेस. इथं मग ते जे सबस्ट्रेट इंटरमिडिएट आहे ते इंटरमिडिएट ज्याचे तयार झाले त्याचं काय होतं, ऍडसॉर्प्शन होतं. सरफेस मायग्रेशन, केमिकल रिएक्शन, कोटिंग ऑफ ऍटम्स into growing surface and formation of byproducts. इथं बायप्रोडक्ट फॉर्मेशन पॉसिबल आहे. इथं होणारं जे ऍडसॉर्प्शन आहे या ऍडसॉर्प्शन मध्ये सरफेस मायग्रेशन, केमिकल रिएक्शन आणि कोटिंग ऑफ ऍटम्स. आता इथं जे आहे ते ऍटम्स कोटिंग किंवा फिल्मिंग फॉर्म होतं. ते फिल्मिंग फॉर्म होत असताना त्या सरफेसवरती हे सगळ्या काय होतात, त्या ग्रो होतात म्हणजे जे फिल्मिंग आहे त्याला आपण इथं ग्रोईंग सरफेस असं म्हटलंय, पण ऍक्च्युली सरफेस ग्रो होत नाही तर त्याच्यावरती हे फिल्मिंग होतं आणि ते फिल्मिंग होत असताना बाय प्रोडक्ट सुद्धा काय होऊ शकतात, इथं फॉर्म होऊ शकतात. यामध्ये महत्वाची आणखी एक गोष्ट राहते, डिसॉर्प्शन ऑफ बाय प्रोडक्ट स्पेसिस. कारण आपल्याला जर जो रिएक्टंट आपण घेतलेला आहे त्याचं फिल्मिंग पाहिजे असेल, त्याचं जर आपल्याला ओरिजिनॅलिटी
प्युरिटी पाहिजे असेल तर त्यामध्ये जो बाय प्रोडक्ट फॉर्म झालाय त्याचे त्या स्पेसिसचं डिसॉप्शन करणं गरजेचं आहे. म्हणजे ऍब्सॉर्प्शन जे होणार आहे इथे सरफेसवरती ते फक्त कशाच असणार आहे, तर ते फक्त असणार आहे आपला जो प्युअर फॉर्म असेल, रिएक्टंट असेल त्याचं. बाय प्रोडक्ट जे फॉर्म झालेले आहेत त्याचं असणार नाहीये. मग त्यामुळं ट्रान्सपोर्ट ऑफ बाय प्रोडक्ट गॅसेस अवे फ्रॉम द सबस्ट्रेट दॅट इज एक्झॉस्ट. हे एक्झॉस्ट होत असताना जे गॅस एक्स्ट्रा, हे जर एक्स्ट्रा इथं जे गॅसेस आहेत ते सुद्धा इथनं काय होणार, इथनं ज्यावेळी गॅसेस इनर्ट इनलेट मध्ये येणार आहे, आज जेवढे येणार आहेत तेवढे इथनं सगळे ऍडसॉर्ब होणार नाहीयेत. राहिलेले गॅसेस सुद्धा काय होणार आहेत, बाहेर पडणार आहेत. त्याचबरोबर जे बाय प्रोडक्ट्स तयार होणार आहेत, दॅट बाय प्रोडक्ट्स ऑल्सो विल बी गेट आउट फ्रॉम दिस एक्झॉस्ट और गेट एक्झिस्टेड बाय दिस आउटलेट. त्यामुळे हा इथला पॉइंट सुद्धा शेवटचा तेवढाच इम्पॉर्टंट आहे, जरी ते बाहेर होणार असले तरी. आता इथं जर स्कीमॅटिक डायग्राम ऑफ व्हेरियस प्रोसेसेस इन्व्हॉल्ड इन सीव्हीडी आपण जर बघितलं तर हा गॅस इकडनं काय केलेला आहे, इन्व्हॉल्व केलेला आहे. इकडनं गॅस आलाय बरोबर. सगळे गॅस काय इथं खाली डिपॉझिट होणार आहेत का या सरफेसवरती, जरी हा हॉट असला तरी नाही. जरी आपल्याला याची साधी परीक्षा घ्यायची असेल तर आपल्या घरामध्ये कुठलाही एखादा मेटल असेल, पत्रा असेल त्याचा, किंवा काही लोखंडाचा पत्रा असेल तर ते तापवलं तर त्याच्यावरती बरेचसे पार्टिकल धुळीचे येऊन बसलेले आपल्याला दिसून येतात. का? इट इज ड्यू टू थर्मल अट्रॅक्शन जेव्हा त्याच्यामध्ये क्रिएट होत जात आहे. तर इथनं जे गॅस आहे ते गॅस इथनं पुढे आपण पास केलं तर सगळा गॅस याच्यावर ऍब्सॉर्ब होणार आहे का? नाही. काही गॅस हा ऍब्सॉर्ब होणार आहे, काही गॅस हा बाहेर परत एक्झॉस्ट होणार. तो काय होईल इथे या सरफेसवरती इथं आल्यानंतर, ओके, या सरफेसवरती इथं आल्यानंतर हा जो आहे हा गॅसेस रिएक्टन्स आहेत. त्या गॅसेस रिएक्टन्स इथं ऍडसॉर्ब होतील. इथं बघा ऍडसॉर्ब झाले. हा ऍडसॉर्ब झाल्यानंतर याचं काय होईल तर इथं त्याचं इंटरमिडिएट तयार होतील. अशा पद्धतीने काय होईल, इंटरमिडिएट तयार होईल. आणि या इंटरमिडिएटचा परत काय होईल, प्रोडक्ट तयार होईल, सॉलिड प्रोडक्ट तयार होईल. हे जे इथं सरफेसवरतीच्या ऍडसॉर्प्शन झालेलं आहे त्या ऍडसॉर्ब झालेल्या सरफेसवरती त्या गॅसेसचं रिएक्शन होणार आहे. हे रिएक्शन होत असताना ते डायरेक्टली प्रोडक्ट फॉर्म होण्यापूर्वी त्याच्यामधले इंटरमिडिएट्स फॉर्म होणार आहेत. आणि हे तयार झालेले इंटरमिडिएट्स हे त्या सरफेसवरतीच असणार आहेत. आणि त्यातले काही ते जे इंटरमिडिएट्स आहेत ते परत काय होणार, ऍज अ सॉलिड प्रोडक्ट म्हणून तिथं ऍडसॉर्ब होणार. आणि हे सॉलिड प्रोडक्ट ऍडसॉर्ब झालेले असताना जो सरफेसवरती आपल्याला दिसणार आहे दॅट सरफेस, त्या सरफेसवरती दिसणार आहे ती थिन फिल्म दिसणार आहे. ही जी थिन फिल्म आहे ही थिन फिल्म त्या सरफेसवरती ग्रो होणार आहे. अलॉंग विथ दॅट थिन फिल्म some gases byproduct may get formed and that byproduct gets exhausted with this exhaust gas out. आणि ही जी सॉलिड बायप्रोडक्टची थिन फिल्म आहे ती इथं काय होईल, फायनलाइज होईल. अशा पद्धतीनं काही हे प्रोसेस इथं होत जाते. डिपेंडिंग अपॉन द ऑपरेटिंग प्रेशर CVD can be classified as atmospheric pressure CVD, atmospheric pressure CVD, that is atmospheric chemical vapor deposition, low vapor, the low pressure, that is low pressure CVD, that is low pressure chemical vapor deposition LPCVD. Sorry, then ultra vacuum CVD, ultra vacuum chemical vapor deposition. Similar, depending upon the physical characteristics of vapor used during the CVD is classified. फिजिकल मध्ये काय सुद्धा होतंय, ऑपरेटिंग प्रोसेस वरती APCVD, LPCVD and UHCVD. तर फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स वरती जर क्लासिफिकेशन केलं तर AACVD, that is aerosol assisted CVD, CVD that is chemical, DIJ-CVD that is direct liquid injection chemical vapor deposition, DIJ-CVD, then MOCVD that is metal organic CVD. हे फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स वरती काय होतील, त्याचं क्लासिफिकेशन होईल. काही क्लासिफिकेशन जे आहे ते एनर्जी सोर्स वरती डिपेंड आहे. म्हणजे काय तर प्लाझ्मा एनहान्स CVD दॅट इज PECVD, काही लेसर इंड्युस्ड CVD, काही फोटो CVD, काही हॉट फिलामेंट CVD. तर हे जे आहेत हे क्लासिफिकेशन या CVD मध्ये काही राहू शकतं. तर या पद्धतीने हे CVD चे काही क्लासिफिकेशन्स आहेत की जे ऑपरेटिंग प्रेशर वरती, काही फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स वरती, काही सोर्स ऑफ एनर्जी सप्लाय
वरती डिपेंड राहतील किंवा त्याच्यावरती बेस्ड हे क्लासिफिकेशन केलं जाईल. एपीसीबीडी, एलपीसीबीडी, यूएचसीबीडी, एएसीबीडी, डीआयजेसीबीडी, एमओसीबीडी, पीसीबीडी, एलसीबीडी, LICBD, then PCCBD and HFCBD. हे काही शॉर्ट फॉर्म जरी वापरले असले, ज्यावेळी रेग्युलराइज होतील त्यावेळी तुमच्या शॉर्ट फॉर्म एकदम क्विक लक्षात येतील. परंतु जर लक्षात येत नसतील तर तुम्ही त्याचे जे फुल फॉर्म आहेत तेच तुम्ही लक्षात ठेवले चालेल. सुरुवातीचे फुल फॉर्म लक्षात ठेवा. शेवटी सीबीडी जे आहे दॅट इज केमिकल वेपर डिपॉझिशन, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, लो प्रेशर, अल्ट्रा हाय व्हॅक्यूम, एरोसेल असिस्टेड, डायरेक्ट लिक्विड इंजेक्शन, मेटल ऑर्गॅनिक, प्लाझ्मा एन्हान्स्ड, लेझर इंड्युस्ड, फोटो आणि हॉट फिलामेंट सीव्हिंग. तर हे काय आहेत क्लासिफिकेशन केलेलं आहे केमिकल वेपर डिपॉझिशनचं. हे जे केमिकल वेपर डिपॉझिशन मेथड जे आहे ही यूज केली जाते कशाला, टू डिपॉझिट मटेरियल्स इन व्हेरियस फॉर्म्स. व्हेरियस फॉर्म्स मध्ये मटेरियल डिपॉझिट करण्यासाठी वापरली जाते, जसं नॅनो क्रिस्टलाइन, पॉलीक्रिस्टलाइन और अमॉर्फस मटेरियल. नॅनो क्रिस्टलाइन, पॉलीक्रिस्टलाइन और अमॉर्फस मटेरियल यामध्ये म्हणजे जे डिपॉझिशन केलं जातं त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने करता येऊ शकतं. त्यामधलं पॉलीक्रिस्टलाइन असू शकतं किंवा अमॉर्फस असू शकतं किंवा नॅनो क्रिस्टलाइन असू शकतं. This material includes silicon carbon fiber, carbon nanofiber, nanofilaments, nanotubes, nanorods, silicon germanium, silicon carbide nanostructure, silicon nitride nanomaterials. हे एक्झाम्पल्स आहेत. ही एक्झाम्पल्स काय आहेत तर सिलिकॉन कार्बन फायबर, कार्बन नॅनोफायबर, नॅनोफिलामेंट्स, नॅनोट्यूब्स, नॅनोरॉड्स, सिलिकॉन जर्मेनियम, silicon carbide nanostructure, silicon nitride nanomaterials, titanium nitride, silicon oxynitride. ही काय आहे त्याची एक्झाम्पल्स आहेत. ही आणखी मेथड कशासाठी यूज करू शकते तर टू प्रोड्यूस सिंथेटिक डायमंड्स प्रोड्यूस करण्यासाठी काय होऊ शकते सीबीडी मेथड यूज केली जाऊ शकते. मोस्टली यूज फॉर द सेमीकंडक्टर इंडस्ट्री टू प्रोड्यूस थिन फिल्म. जे थिन फिल्म आहे या थिन फिल्म मध्ये आपण बघितलेलं आहे की सेमीकंडक्टर इंडस्ट्री जे आहे ते आता फार वापर याचा वाढलेला असल्यामुळे फार स्कोप आलेला आहे या सेमीकंडक्टर इंडस्ट्रीला. त्याच्यामध्ये स्कोप जे वाढण्याचं मेन बेसिक रिझन आहे ते म्हणजे हे नॅनो मटेरियल्स आहेत आणि ते नॅनो मटेरियल्सचं जे कोटिंग आहे सेमीकंडक्टर वगैरे या सगळ्या ज्या फॉर्मेशन जे करायचं आहे याच्यामध्ये ह्यामध्ये सीव्हीडीचा रोल फार इम्पॉर्टंट आहे. ऍडव्हान्टेजेस ऑफ सीव्हीडी मध्ये जर आपण सांगायचं झालं तर काय, इट प्रोड्युसेस हायली डेन्स प्युअर मटेरियल्स. जी फिल्म आपण मगाशी फिल्म जे बघितलं तर ती फिल्म जी आहे प्रोडक्ट फॉर्म होणारी ती हायली डेन्स फिल्म तयार होऊ शकते आणि प्युअर फॉर्म मध्ये. कारण जे बाय प्रोडक्ट तयार होतात ते काय होतात एक्सॉस्ट केले जाऊ शकतात आणि त्यामुळे जे प्युअर फॉर्म मध्ये आहे प्युअर फॉर्म मध्ये हायली डेन्स अशा पद्धतीने आपल्याला कोटिंग काय होऊ शकतं मिळू शकतं विथ गुड एडेशन, सरफेस मॉर्फॉलॉजी, क्रिस्टल स्ट्रक्चर अँड ओरिएंटेशन. ह्या पद्धतीने आपल्याला या सगळ्या गोष्टी मिळू शकतात. ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोल केल्या जाऊ शकतात बाय सीबीडी. वाईड रेंज ऑफ केमिकल्स, याच्यामध्ये वाईड रेंज ऑफ केमिकल्स वापरले जाऊ शकतात. पण याचा बेसिक जो मेन जो बेनिफिट आहे तो काय आहे की जे कोटिंग मिळणार आहे ते कोटिंग हायली डेन्स प्युअर मटेरियलच असणार आहे. त्यानंतर त्याचं जे एडेजन असेल ते अधेजन एकदम गुड एडेजन असेल विथ सरफेस मॉर्फॉलॉजी. सरफेस मॉर्फॉलॉजी आपल्याला एक्सपेक्टेड आहे ती असू शकते आणि स्ट्रक्चर जे आहे ते क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आणि ओरिएंटेशन त्याचं जे आहे ते आपल्याला काय करता येऊ शकतं कंट्रोल करता येऊ शकतं. These are the benefits or the advantages of chemical vapor deposition methods. Okay, so chemical vapor deposition methods जी आहे ती मध्ये या सगळ्या गोष्टी इन्क्लूड होतात. आता पुढची जी मेथड आहे ती मेथड आहे म्हणजे हायड्रोथर्मल मेथड. हायड्रोथर्मल मेथड या मेथड बद्दल आपण नंतर डिस्कशन करू. थँक्यू.